ही माझी सगळ्यात लॉंगेस्ट राईड होती आणि मयुरेश्वर टेम्पल मोरगाव येथे गणपतीचं दर्शनही माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. खूप दिवसापासून तिथे जायचं होतं, पण असं अचानक योग येईल आणि दर्शन होईल अपेक्षित नव्हतं. जायचं की नाही जायचं, जाऊ की नको जाऊ यामध्ये मी खूप कन्फ्यूज होते, कारण माझ्यासाठी हे डिस्टन्स खूप लाँग होतं आणि मला असं होतं की मी हे करेल की नाही, कारण माझी राईड 100 किलोमीटरपेक्षा जास्त कधी झाली नव्हती. 94 ॲप्रॉक्सिमेटलीपर्यंत मी गेलेली, पण शेवटी डिसाईड केलं की ठीक आहे बघू, जाऊ. जर कुठे प्रॉब्लेम आला तर पोर्टर करून आपण सायकल रिटर्न घेऊन येऊ. म्हणून सकाळी 4:15 वाजता आम्ही हडपसर गाडीतळ येथून निघालो. निघण्याच्या अगोदर फटाके वगैरे यांनी जे राईड सुरुवात झाली ते अनएक्सपेक्टेड होतं आणि राईडची सुरुवात एकदम एनर्जेटिक झाल्यामुळं राईड स्टार्ट करायला खूप मजा आली. नॉर्मली मला रेग्युलर डिस्टन्समध्ये 50 किलोमीटर झालं की एक्झॉर्शन फील व्हायला होतं, म्हणजे माझी बॉडी एक्झॉस्ट होती, पण यावेळेस तसं काही झालं नाही. 40 किलोमीटर डिस्टन्स कधी कवर केलं काही समजलंच नाही. आफ्टर 40 किलोमीटर्स फ्रूट कटिंग वगैरे चौफुल्यावरती होतं. फ्रूट कट्स करून सगळ्या राईडसाठी फ्रूट्स वगैरे डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. मला ग्रुपसोबत जायला खूप मज्जा आली आणि मला समजलंच नाही की माझं डिस्टन्स कसं कवर झालं. आणि मेन म्हणजे दीपक सर, परत आनंद सर, सचिन सर, ज्यांनी की मला ग्रुपमध्ये ॲडच नव्हतं केलं, कारण सगळ्यांना डाऊटफुली होतं की मी डिस्टन्स कंप्लीट करणार की नाही करणार. वाटेत इन्स्ट्रक्शन वगैरे देण्यात येत होते. माझ्यासाठी ही सगळ्यात छान राईड होती आणि मला अष्टविनायक टेम्पल कंप्लीट करायचं एम आहे, ते पण सायकलवरती. मी ठरवलेलं की मी सोलो राईड करेल, पण ग्रुपनी असा योगायोग आला. तिथे पोहोचल्यानंतर जे सगळं काही होतं ते माझ्यासाठी अनमेमरेबल मीन्स अनएक्सपेक्टेड आणि अनफॉर्गेटेबल होतं. मला असं वाटलं की आम्ही दर्शन करूनच परत येऊ, पण तसं झालं नाही. दर्शनानंतर जे भजन वगैरे होतं ते माझ्यासाठी एक बेस्ट मेडिटेशन थेरपी होती. म्हणजे तो 1 तास माझ्यासाठी खूप छान होता. असं वाटलं की कंटिन्यू इथंच बसून राहावं, भजन करत राहावं, मोर्या मोर्या प्रोनाऊन्सेशन करत राहावं, बट रिटर्न पण यायचं होतं. जे या ठिकाणी भजन वगैरे करतात किंवा या ठिकाणी सगळेजण आम्ही जे जमलेलो आहे ते एकदम वेगवेगळ्या फील्डमधून आलेले आहेत. IT प्रोफेशन आहे, डॉक्टर आहेत. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार पण नाही की म्हणजे या ठिकाणी येऊन भजन करणं आणि हे म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती, की म्हणजे मी खूप नशीबवान आहे की मला या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. तशीही यांच्या अष्टविनायकाचा हा 4था फेरा आहे आणि माझ्यासाठी हा पहिला फेरा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी भजन करण्यात आलं. भजन केल्यानंतर परत आरतीही करण्यात आली आणि मेन म्हणजे मोरगाव गणपतीचं, मयुरेश्वर गणपतीचं दर्शनही झालं आणि आरतीचा मानही भेटला. सचिन सर जे ग्रुपमध्ये ऑर्गनायझर होते त्यांच्यासाठी स्पेशली थँक्यू, कारण मला वाटलं होतं की आपण राईड करून दर्शन करून परत येऊ, पण मंदिरातला जो अनुभव तुम्ही बघताय आता सध्या तो खूप माझ्यासाठी एक अनएक्सपेक्टेड होता आणि आयुष्यभर लक्षात राहील. रेग्युलरच्या घाई गर्दीमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढणं विसरतो, पण महिन्यातून जसं की आता यांनी अष्टविनायकची प्रत्येक राईड एक ऑर्गनाईज करायचं ठरवलं आहे. या ठिकाणी 1 तास आपण बाप्पासाठी नाही देत, तर आपण हा 1 तास स्वतःसाठी देतो आहे. स्वतः त्या ठिकाणी बसतोय, टाळ्या वाजवतोय, भजन करतोय, हे आपल्यासाठी टाईम आहे. बाप्पाच्या नावाने का होईना आपण स्वतःसाठी टाईम देतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे खूप दिवसानंतर या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या. हा माझा व्हिडिओ फर्स्ट आहे जो की मी एडिट करते, तर थोडेसे व्हिडिओ पुढे मागे झालेले आहे.
नंतर जे अष्टविनायक गणपतीचे दर्शन होतील तेव्हा मी प्रॉपरली कॅप्चर करण्याचा ट्राय करेल आणि त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या मोमेंट्स, ते सगळं जे काही असेल मी तुमच्यासोबत एकदम चांगल्या पद्धतीने शेअर करेन. आता तुम्ही बघता या ठिकाणी आरती होत आहे आणि आरतीचा मान सगळ्यांना भेटला. मेन म्हणजे यावर्षी जे नवीन रायडर्स होते त्यांना अगोदर आरतीचा मान भेटला आणि छान वाटलं. हे मयुरेश्वर मंदिराचा कळस आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे जो की मी हे मुळे सरांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला आहे. समोर जे दर्शन घेत आहेत ते मुळे रायडर्स आहेत. या ठिकाणी एक वृक्ष पण आहे जे की तुम्ही पाहू शकता. एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे, नंदी आहे. आजूबाजूचा परिसर एकदम क्लीन आणि म्हणजे स्वच्छ होता. या ठिकाणी समोर अष्टविनायक गणपतीचा मॅप पण दिलेला आहे की रूट कुठून कसं जायचं किंवा कशा प्रकारे कंप्लीट करायचा. गर्दी कमी होती म्हणून दर्शन लवकर झालं. मेन म्हणजे आम्ही सायकलवरून आलो होतो म्हणून आम्हाला डिरेक्टली दर्शन भेटलं. या ठिकाणी रायडर्स बसलेले आहेत. थोडंसं व्हिडिओ पुढे मागे झालेला आहे. आपण ग्रुपवर टाकू, आपापल्यावर टाकता येईल. अरे हस की
राईड्स रिटर्न येताना जो कार वॉशिंग सेंटरजवळ आमच्यावरती फवारा मारण्यात आला तो आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरला, कारण आम्हाला एक छोट्याशा एनर्जीची गरज होती आणि जे ऊन लागत होतं त्या उन्हातून आम्हाला थोडासा थंडावा पाहिजे होता. तो आम्हाला कार वॉशिंग सेंटरवरती जे अरेंजमेंट केली होती आमच्या रायडरसाठी ते आमच्यासाठी पाणी डान्सपेक्षा काही कमी नव्हतं. त्या ठिकाणी फक्त सॉन्गची कमी होती, पण आम्हाला सॉन्गची सुद्धा गरज भासली नाही. आम्ही एवढे खुश झालो. छान एकदम मस्त वाटलं आणि अशा प्रकारे आमची अष्टविनायकची पहिली राईड विथ 158 किलोमीटर कंप्लीट झाली. आणि कशी कंप्लीट झाली हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. बाकी राईड्स नाही माहिती कशा होतील, मी तर गणपतीच्या बाप्पांच्या विश्वासावर सोडून दिलेले आहे. जे होईल ते बघता येईल. थँक्यू.